आय एम सो हॅपी तू आज स्वतःहून माझ्याकडे आलायस आणि असाच अधूनमधून येत जा. रोझांटी, एक दिवस असा होता की तू आमच्या घरी आली, आमच्या घरी म्हणजे शरद अंकलच्या घरी आली होतीस आणि मला तिथून इथे राहायला घेऊन येणार होतीस. आणि आता म्हणतेस अधूनमधून येत जा. मी तरी काय करू? तुझी यायची इच्छाच नव्हती. मी काय तुला उचलून आणणार? शक्य असतं तर तेही केलं असतं. रोझांटी, मी इथे राहायला आलो तर चालेल? मे गॉड ब्लेस यू. प्लीज कम माय डिअर. हे सगळं तुझंच आहे. तसंही हे घर मला खायला उठतं, म्हणजे मला भीती नाही वाटत. आयसोलेटेड, खूप एकटं एकटं वाटतं. खूप वर्ष काढली, पण आता नाही. हे मेन्शन तुझंच आहे. मीही, आय मीन ॲट युअर सर्व्हिस. तू इथे राहायला आलास तर मला खूप आनंदच होईल. थँक्स. रॉनी, एक विचारू? त्या दिवशी तुझं मी सामान जेव्हा घेऊन आले इथे, तू खूप रागवला होतास. आणि आज असा अचानक स्वतःहून तू इकडे आलास, म्हणजे एनी प्रॉब्लेम? नाही, तसं काही नाही. म्हणजे आता आकांक्षा तिथे राहायला आली आहे, तनू सुद्धा आला आहे. तसं जागेचा प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रायव्हसी मिळत नाहीये. नाही नाही, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. अक्षता भेटत नाही. अक्षता भेटत नाही? नाही, तसंही काही नाही. तिलाच वेळ नसतो हल्ली. तिचा एक मित्र आला US वरनं, बंटी. आर यू जेलस? मी? Why should I be? व्हेरी सिम्पल. लव. यू लव अक्षता. No, I don't. तू तिच्यावर प्रेम करतोस. नाही. यू आर पुअर ऍक्टर, रॉनी. बंटी अमेरिकेहून आला हे एका अर्थी बरंच. काय? ऍसिड. ऍसिड? तुझ्याकडे कशाला? नाही, माझ्याकडची बाटली नाही आहे, वर्षाकडची बाटली. आणि तिच्याकडे कशी आली ते यांना विचार. नाही नाही, ती तिच्याकडून तुझ्याकडे कशी आली ते महत्वाचं आहे. म्हणून मीच ही वर्षाला दिली. वडिलांनी मुलीला ऍसिडची बाटली प्रेझेंट द्यावी असं काय घडलंय? नेहमीच वर्षाच्या वयाच्या मुलींच्या बाबतीत होतं तेच. कोणीतरी 2-4 मवाली माणसं तिला शाळेत येताना जसा त्रास देत होती. सुरुवातीला वर्षाने थोडं दुर्लक्ष केलं, लगेच त्यांचा दिली चेपला. आणि अहो, पण म्हणून काका तिला ऍसिडची बाटली द्यायची? आज ती याचा वापर करणार होती. नशिबाने मी वेळेवर पोचलो म्हणून. तुला कोणी सांगितलं होता शहाणपणा करायला? मी सगळं व्यवस्थित केलं होतं. आयुष्यभर जळका चेअर घेऊन हिंडली असती ती पोरं. आणि फुकटची वर्षा तुरुंगात गेली असती. कशी कशी तुरुंगात जाईल ती? अरे मग मी कशाला यायचं? एनिवे जय, पण कॉंग्रॅट्स. ही नवी आयडिया आपल्याला एकदम पसंत आहे. झाली मजनूची अवलाद. रस्त्यात मुलींची छेड काढणार, टिंगल करणार. त्या नाही म्हणाल्या की वर त्यांच्या चेहऱ्यावर ऍसिड मारून त्यांना विद्रूप करणार, त्यांना आयुष्यातनं उठवणार. तर हे बरं आहे. हा उलटा खेळ जो आहे ना, हा फर्स्ट क्लास आहे. आय लाईक इट. अहो, म्हणून तर ना हे सगळं ऐकलं ना माझं टाळकच सटकलं. म्हटलं जावं आणि एकेकाच्या कानाखाली आवाज काढावा.
पण त्यांनी मूळ प्रश्न सुटत नाही ना. अहो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून त्यात खत पाणी कसलं घालताय? वर्षाचं शाळेत जाणं बंद झालं असतं, तिचं हिंडणं फिरणं बंद झालं असतं. हे बघ, त्या पोरांना घाबरूनच ती 1-2 दिवस शाळेत जात नव्हती. आणि काका, याची प्रिन्सिपल बाई तिला काय सल्ले देत होती वर्षाला? 1-2 दिवस शाळेत जाऊ नकोस, रस्ता बदलून जा किंवा रिक्षाने जा. मी ऍसिडची बाटली दिली ना, त्यांनी तिला कॉन्फिडन्स आला, कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स येणंच माझ्यामध्ये फार महत्वाचं असतं. अरे पण मला एक सांग, काय रे, तू कसा काय वेळेवर तिथे पोहोचलास? नाही म्हणजे जरा उशिरा पोहोचला असतास तर काही बिघडलं असतं काय? काय काका तुम्ही पण? काका मी तुम्हाला म्हटलं होतं ना, वर्षाचा क्लास सुटायची वेळ झाली आहे आणि मला तिथे एक खूप महत्वाचं कामही आहे. म्हणजे ऑपरेशन ऍसिड. मी माझ्या पद्धतीने सगळं सेटल केलंय. त्या पोरांचा भाई नेमका माझा दोस्त निघाला. आता वर्षाच्या आजूबाजूला एकही जण फिरकणार नाही. बरं, आता वर्षा ती थोडीशी रागवली आहे माझ्यावर, पण तिची समजूत काढली आहे मी. सॉलिड थ्रिल्ड होती, सगळ्या तयारीनिशी आली होती ती. एनिवे, पण ही बाटली पुन्हा तू वर्षाला नेऊन दे आणि तिला कायम पर्समध्ये ठेवायला सांग. अभिनंदन नवीन पायंडा पाडल्याबद्दल. नाही, 2-4 टपोरी पोरांची तोंड भाजल्याशिवाय ही रस्त्यावरची मुलींची टिंगल जी आहे ना, ही थांबणार नाही. दे वर्षाला नेऊन परत. अरे हो काय हो, तुला काहीच वाटत नाही हे सांगताना? मी न सांगताच जाणार होतो. ओके, अक्का म्हणाली सांगून जा म्हणून थांबलोय ना, तर एव्हा ना मी. रॉनी, आई तुझ्या विश्वासावर हे झालंय. अक्कानी मला हे सगळं ऐकून झालंय. मी कायमचा इथेच राहू अशी इच्छा आहे का तुमची? नाही. जितके दिवस इकडे राहशील तेवढे स्वखुशीने राहा, एवढंच. तुला इथे बळजबरीने राहायला लावणं चूकच आहे, अयोग्यच आहे. एक मिनिट. अशी मोठी मोठी वाक्य, अशी योग्य अयोग्य हे सगळे शब्द आहे ना, मी सुद्धा वापरू शकतो. आणि खरं सांगायचं ना, खरंच सांग. अक्षता, मी इथे राहण्याने किंवा न राहण्याने काही फरक पडणार आहे का? तू तुझ्याच नादात असतेस. तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये तू. माझे मित्रमैत्रिणी आणि तुझं इथे राहणं किंवा न राहणं काय संबंध आहे याचा? मला कळतच नाही. तेच, तुला कळत नाहीये आणि तुला कसं समजवायचं हे मला कळत नाही. तू इथे न राहण्याने काय फरक पडणार आहे असं तू कसं विचारू शकतोस रॉनी? तिकडे गेलास तर रोजांटी आनंदच साजरा करेल, पण इथे किती प्रॉब्लेम होईल. हो, होईल ना. तुमचा फुकटचा कुक जाईल ना. हा, कम अगेन. खोटं बोलतो का? तू इथे काय म्हणून आला होतास? पेइंग गेस्ट. आजपर्यंत किती पैसे घेतले त्याने तुझ्याकडनं? मी शरद अंकलला मी देत होतो, त्याला त्यांनी घेतलं नाही. घरच्याच माणसाने जर घरचीच कामं केली तर त्याच्याकडनं पैसे घेतात? ओके. नाही, आय एम रिअली सॉरी. मी रागाच्या भरात बोलून गेलो. आय रिअली मीन इट. इट्स ओके. रॉनी, खरंच सांग, तू का जातोयस रोजा आंटीकडे? मी, आकांक्षा, ताई, आजी, कुणी वाईट वागलोय का तुझ्याशी? चुकून अगदी नकळतपणे जरी आम्ही वाईट वागलो असतो ना, तरी प्लीज सांग. टू बी व्हेरी फ्रँक विथ यू अक्षता, आता मला इथे राहावंसं नाही वाटत.
अनु, निशांत नाही आला जेवायला? अगं त्याचं झालं जेवण. हे काय असं कसं आधीच जेवला लहान मुलासारखा? मी येणार ते माहिती नव्हतं का त्याला? मी सांगितलं होतं ग त्याला, पण तुला काही जाणवलं नाही? का काय झालं होतं? म्हणजे त्याच्यामध्ये झालेला बदल. खरं तर मला तुझ्याशी त्याच विषयी थोडंफार बोलायचं होतं. म्हणजे नाही नाही, म्हणजे त्याला तसं काही झालेलं नाहीये ग. मला भीती वाटते ती त्याच्या मानसिक आरोग्याची ताई. का काय झालं अनु? अगं तो घरातल्या एखाद्या कर्त्या पुरुषासारखा वागतच नाही. म्हणजे त्याला तसं काही वाटतच नाही. खेळात हरला म्हणून स्वतःवरच रुसून बसणाऱ्या एखाद्या हट्टी मुलासारखा वागतो तो. त्याची इच्छाशक्ती, आत्मविश्वास सगळं सगळं नाहीसं झालंय का? मला तर कधी कधी भीती वाटते की ह्या सगळ्या मानसिक अवस्थेत तो स्वतःचं बरं वाईट तर नाही ना करून घेणार. नाही, असं काय बोलतेस तू अनु? हे बघ, मला नाही वाटत निशांत इतक्या टोकाला कधीही जाईल. मीही ओळखते ना त्याला. मलाही आधी असंच वाटायचं. ही सगळी त्याची तात्पुरती अवस्था आहे. कधीतरी तो त्याच्या अपयशाचा स्वीकार करेल, त्याला धाडसानी तोंड देईल, परत जिद्दीने उभा राहील. पण तसं काहीच घडत नाहीये ग. आता त्याच्या बाबतीत मीच निराश व्हायला लागलीये. अनु, निशांतला डिप्रेशन आलंय हे मला माहिती होतं ग, पण परिस्थिती इतकी गंभीर आहे नव्हतं वाटलं मला. लोकांना कळेल असं तो वागतच नाही ग. घरात राहिलं की कळतं तो मानसिक रुग्ण आहे असं. काहीतरी काय बोलतेस अनु? अगं मी खरं तेच बोलते ताई. आधी हे सगळं पचवायला मलाही खूप त्रास झालाय. अगं मी त्याला किती सांगितलं, ऑफिसला जा, प्रयत्न कर, काहीतरी काम कर. पण इतक्या हुशार बुद्धिमान माणसाला आता परिस्थितीचं भानच राहिलेलं नाहीये. म्हणून वाटतं आता त्याच्यावर काय गंज चढलाय की काय. नाही नाही अनुष्का, हे खूप खूप भयंकर आहे. आपण लवकरात लवकर याबद्दल काहीतरी करायला हवं, नाहीतर उद्या उशीर झालेला असेल. मला काय वाटतं ताई, आपण जर त्याला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेलं तर? कोणी आहे तुझ्या ओळखी? सायकॅट्रिस्ट आहेत एक माझ्या माहितीत, डॉक्टर भाटवडेकर म्हणून. खूप चांगले डॉक्टर आहेत ते. तुला हवं असेल तर मी अपॉइंटमेंट घेते त्यांची. पण मला नाही वाटत निशांत त्यांच्याकडे येईल. आपणच जर त्यांना घरी बोलावलं तर? शक्य आहे, मी बोलून बघते त्यांच्याशी. आजच बोल. एवढा अर्जंट आहे अनु? ताई, आपण इतरांना फसवू शकतो, स्वतःला नाही. निशांची मानसिक अवस्था ऍक्सेप्ट करताना मलाही खूप त्रास झाला. पण आज तुझ्याशी बोलल्यावर खूप बरं वाटतंय मला. मग आता पुढे काय करणार आहेस तू? मी ठरवलंय, मी प्रयत्नांची शर्थ करीन, पण निशांतला ह्या सगळ्यातनं अगदी व्यवस्थित बाहेर काढेन. आणि मला खरंच तुझं कौतुक वाटतंय. खरंच खूप धीराची आहेस तू. माणसावर परिस्थिती आली की सगळं करायला शिकतो ताई. नाहीतर मी घरातली येडूबाई होते. चल ग, तुला कोण म्हणेल येडूबाई आता? उलट मला तुझा अभिमान वाटतोय अनु. तुझा आदर्श ठेवावा असं वाटतोय. बरं चल, जेवण गार होतंय. एक गोष्ट मलाच कळेनाशी झाली अनु. या सगळ्या हालअपेष्टा आपल्याच नशिबात का ग? अगं हालअपेष्टा प्रत्येकाच्याच नशिबात असतात, फक्त त्या कमी जास्त प्रमाणात असतात एवढंच. मला तर वाटतं एका बाबतीत आपण भाग्यवानच आहोत. कोणत्याही प्रसंगाला, कुठल्याही संकटाला हसतमुखाने आणि धैर्याने तोंड द्यायचं
आपल्याला आईने शिकवलंय ना. मग आता मला सांग, हे असं भाग्य किती जणांचं असतं? चल जेव, थंड गार होतोय. नाही नाही, उगीच नसताग्रह करू नकोस बंटी. मीही घेणार नाहीये आणि तुलाही घेऊ देणार नाहीये मी. म्हणायला 1-2 पेगनी सुरुवात होते, पण शेवटी नको नको, मला त्या आठवणी सुद्धा नकोत बंटी, प्लीज. ओके, ऑल राईट. एवढी छान संध्याकाळ आपण जमवून आणली आणि तू चिडतेस काय असं चिंगी? किती वर्षांनी हाक मारलीस तू चिंगी म्हणून. खूप बरं वाटलं. तर रॉनी काय हाक मारतो तुला? तर रॉनी मध्येच कुठून आला? चिंगी की अक्षता? आजी, आई, बाबा आणि तू, तुमच्याशिवाय अजून तरी हा अधिकार मी दुसऱ्या कुणाला दिला नाहीये. तरी सुद्धा तो आता तुमच्या घरातलाच मेंबर झालाय ना. बाबांच्या मित्राचा पुतण्या रॉनी, उत्तम गिटार वाजवणारा, उत्तम जेवण बनवणारा, सर्वांना हवा हवासा वाटणारा रॉनी. किती थोड्याच दिवसात तो आमच्या घरात रुळलाय. इतका रुळलाय की जणू काही. मी येणार आहे एकदा तुझ्या त्या रॉनीच्या हातचं जेवायला. गिटार वाजवणारा खूप विनोदी वाटतं ना. मला सांग, तो कुकरच्या शिट्टीवर गिटार वाजवतो की गिटार वाजवता वाजवता जेवण करतो? म्हणजे कुकरची शिट्टी आणि तू कर त्याची मस्करी. पण बंटी, ही इज अ गुड गिटारिस्ट. ही सिंग्स वेल, ही कुक्स वेल. लग्न करणार आहेस का त्याच्याशी? येडायस का तू? नाही, एवढी स्तुती करतेस त्याची म्हणून वाटलं मला. अरे मी सगळ्यांबद्दलच, म्हणजे माझ्या सगळ्या चांगल्या मित्रांबद्दल मी असंच भरभरून बोलते. राहता राहिला लग्नाचा प्रश्न, त्याचा विचार मी अजून केलेला नाहीये. आधी मला IAS व्हायचंय, यशस्वी IAS. हो ना, कलेक्टर हो. म्हणजे मग बाहेर तुझ्या तालावर लोक नसतील, तुझ्या होला हो म्हणणारे भेटतील, आणि घरात हा कुकरच्या शिटीवर, गिटारच्या सुरांवर मस्त दिसेल ना तुझी आणि त्याची जोडी. शट अप. एवढी जर लग्नाची हौस होती तर तू का राहिलायस लग्नाशिवाय? बघायची होतीस कोणीतरी गोरी, ब्लॉन्ड केसांची, निळ्या डोळ्यांची, किंवा काळी सडपातळ कुरळ्या केसांची. आम्ही वहिनी म्हणून ऍक्सेप्ट केलं असतं तिला. खरं सांगू तुला, तसा खूप प्रयत्न केला मी. म्हणजे खूप मुली मला पसंतही पडल्या, पण मलाच कोणी पसंत नाही केलं. इथं भारतात कोणी नाही भाव दिला तर मग तिथे कोण भाव देणार? तू काळजी नको हा करूस. मी बघीन तुझ्यासाठी एखादी ठेंगणी ठुसकी, नकटी, 2 वेण्या आशावर बांधून त्यांना रिबिनी लावणारी. एक गोष्ट सांगायला विसरू नकोस हा तिला. तिला सांग की हा बंटी प्लॅटफॉर्म छाप आहे, त्याच्या आई वडिलांचा पत्ता नाहीये. बंटी, डोंट स्पॉइल दिस ब्युटिफुल इव्हनिंग प्लीज. चलो, लेट्स ऑर्डर फॉर फूड. ओके, काय ऑर्डर द्यायची? व्हेज, नॉन व्हेज? ऑफकोर्स व्हेज. सूप? मला न विचारता ऑर्डर कर. ओके बेटा.